सर्वांचे सहर्ष स्वागत। निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम 5 मार्च ते 30 जून 2025 पर्यंत चालू आहे। त्या अंतर्गत आपल्याला दर 15 दिवसांनी अपेक्षित अध्ययन क्षमता पडताळणी, त्याचबरोबर चावडी वाचन व गणन हा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे। तर त्या कार्यक्रमानिमित्त 21 एप्रिल 2025 रोजी चावडी वाचन व गणन उपक्रम आपण प्रत्येक शाळेत घेतलेला आहे। खरे तरी चावडी वाचनची तारीख ही 20 एप्रिल होती। 20 एप्रिलला रविवार असल्याने आपण तो कार्यक्रम 21 तारखेला घेतलेला आहे आणि त्याचं इतिवृत्त या ठिकाणी मी देत आहे। मागील व्हिडिओमध्ये मी शाळा लेवलला कशा पद्धतीने अहवाल लेखन करायचं आहे ते दाखवलेलं होतं। तर प्रत्येक वर्ग शिक्षकांनी वर्ग स्तरावर सुद्धा इतिवृत्त लिहायचं आहे, कारण हायस्कूलला फक्त 5वीचा वर्ग असतो, 1 ते 4 त्यांच्याकडे प्रायमरी नसतं। अशा वर्ग शिक्षकांनी इयत्ता 5वी वर्गासाठी सुद्धा इतिवृत्त लिहिणं आवश्यक आहे। तर पहा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोड्डाळी आयोजित चावडी वाचन व गणन उपक्रम तुम्ही जिथं स्थळ निश्चित करता त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता। मंदिराजवळ संपन्न झाले। सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजता इयत्ता 2री ते 5वी मधील विद्यार्थ्यांचे चावडी वाचन व गणन घेण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ, SMC व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। चावडी वाचन व गणन या उपक्रमात यापूर्वीच अपेक्षित क्षमता संपादन केलेले विद्यार्थी वगळण्यात आले आणि या अपेक्षित क्षमता पडताळणी 4 मध्ये नव्याने क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली। यावेळी इयत्ता 4थीतील 3 विद्यार्थी चावडी वाचन व गणन उपक्रमात सहभागी झाले होते। तर पहा, जे यापूर्वी अपेक्षित क्षमता संपादनक पात्र आहेत त्यांना आपल्याला वगळायचं आहे आणि यानंतर आपल्याला इथं आता सध्या जे आहेत नवीन अपेक्षित क्षमता प्राप्त विद्यार्थी घ्यायचे आहेत। तर पहा, घोषवारा या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी घोषवारा आहे, इयत्ता पट उपस्थिती यापूर्वी अपेक्षित क्षमता प्राप्त, नव्याने अपेक्षित क्षमता प्राप्त आणि एकूण। तर या ठिकाणी तुम्ही फक्त तुमच्या वर्गाचा लिहू शकता। मी या ठिकाणी शाळेचं लिहिलेलं आहे, तुम्ही फक्त तुमचा वर्ग घाला आणि त्यानुसार तुम्ही इथं लिहू शकता। ओके। त्यानंतर आहे 4थीतील 3 विद्यार्थ्यांसाठी वाचन कार्ड्स उदाहरण संच तयार करण्यात आले। ग्रामस्थासोबत विद्यार्थ्यांनी विरामचिन्हासह वाक्यांचे वाचन व श्रुतलेखन अचूक करून दाखवले। गणित विषयातील संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया विद्यार्थ्यांनी सहजपणे करून दाखवले। मागील महिनाभरात जिद्दीनं सराव करून योग नडगम, अंजली बाळशंकर, आकाश कोळी यांनी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त केल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य रिजवाना जमादार यांनी वही, पेन बक्षीस देऊन कौतुक केले। या ठिकाणी तुमचे जे नव्याने अपेक्षित क्षमता प्राप्त विद्यार्थी त्यांची नावं लिहा आणि त्यांनी अध्ययन स्तर प्राप्त केला आहे असं सुद्धा तुम्ही लिहू शकता। 21 एप्रिल 2025 रोजी इयत्ता 4थी वर्गाचा अपेक्षित क्षमता संपादनक निकाल 66.66 झाला असल्याचे वर्ग शिक्षिका गुरव यांनी स्पष्ट केले। जून 2025 पर्यंत 100% वर्ग अपेक्षित क्षमता प्राप्त बनवण्याचा संकल्प व नियोजन जाहीर केलं। गावकऱ्यांनी पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले। मुख्याध्यापिका सौ राजश्री काशेट्टी यांनी संपूर्ण शाळेचा अपेक्षित क्षमता संपादनकाचा निकाल जाहीर केला। पालकांनी पाल्यांचा अभ्यास घ्यावा व आमच्या नियोजनात सहकार्य करावे अशी विनंती केली। यानंतर प्रार्थना घेऊन चावडी वाचन व गणन या उपक्रमाची सांगता करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांच्या सह्या तुम्हाला घ्यावयाच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही अहवाल लेखन किंवा इतिवृत्त लिहू शकता। यानंतर 5 मे रोजी आपल्याला अपेक्षित क्षमता संपादन चाचणी घ्यायची आहे, पण परिपत्रकानुसार 1 मे रोजी आपल्याला जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये आपल्याला चावडी वाचन व गणन उपक्रम घ्यायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा। थँक्यू।